हॅलो, वेलकम बॅक इन अवर चॅनल. या चॅनलवरती आपण शिकत आहोत इंग्लिशची इझी सेंटेन्सेस. तर आपण आपल्या सेंटेन्सेसला सुरुवात करूया. त्याआधी मी तुम्हाला एक खूप सुंदर आज सुविचार वाचला, तो सांगते की आपल्या ज्या अडचणी असतात त्यांच्यावर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, आपल्याकडेच असते त्याचं सामर्थ्य. बाकीच्यांकडे असतात ते फक्त सल्ले. त्यामुळे आपल्या अडचणी ज्या आहेत त्या आपणच सोडवायच्या असतात आणि आपलं आयुष्य पुढे यशस्वीरित्या चालवायचं असतं. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या पहिल्या सेंटेन्सला सुरुवात करूया. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, याला एका बाजूला ठेव किंवा ठेवा. याला एका बाजूला ठेव किंवा ठेवा. त्याला काय बोलणार आपण इंग्लिशमध्ये? कीप इट असाइड. कीप इट असाइड. नेक्स्ट आहे, कोणी लक्ष देणार नाही. कोणी लक्ष देणार नाही. नोबडी विल नोटीस. नोबडी विल नोटीस. नेक्स्ट आहे, मला हे सगळे सांगू नकोस. मला हे सगळे सांगू नकोस. डोंट टेल मी ऑल दिस. डोंट टेल मी ऑल दिस. नेक्स्ट आहे, नाही मला काम आहे. नाही मला काम आहे. सपोज आपण फ्रेंड्समध्ये बसलेलो आहे आणि आपल्याला अचानक आठवलं की काहीतरी काम आहे, तर आपण निघतो आणि तेव्हा फ्रेंड्स काय बोलतात, कुठे चालला, कुठे चालली. तर आपण बोलतो की नाही मला काम आहे. तर त्यासाठी काय यूज करणार आपण? नो आय हॅव वर्क. नो आय हॅव वर्क. नेक्स्ट आहे, मला खरं सांग. मला खरं सांग. सपोज काही भांडणं झाले छोट्या मुलांची आणि रडतंय, कोणी काय सांगतंय, कोणी काय सांगतंय. तर त्यावेळेस आई काय बोलते की मला खरं सांग काय झालं. तर टेल मी द ट्रूथ. टेल मी द ट्रूथ. नेक्स्ट आहे, सांग कुठे जायचे आहे. सांग कुठे जायचे आहे. त्यासाठी आपण काय यूज करणार? टेल मी व्हेअर टू गो. टेल मी व्हेअर टू गो. नेक्स्ट आहे, माझे कपडे कुठे आहेत. माझे कपडे कुठे आहेत. आपण सकाळी उठतो, आंघोळ वगैरे करतो आणि आईला विचारतो, आई माझे कपडे कुठे आहेत. तर त्यासाठी आपण इंग्लिशमध्ये काय यूज करणार? व्हेअर आर माय क्लोथ्स. व्हेअर आर माय क्लोथ्स. बघा आपण अशा कितीतरी ऑप्शन्स असतात की आपण तेव्हा इंग्लिश सेंटेन्स जे आहे ते यूज करू शकतो, जे आपल्याला जमेल ते. चुकू द्या, काही हरकत नाही, पण बोलण्याचा ट्राय करा आणि त्या प्रयत्नांमधूनच आपण इंग्लिश शिकणार आहोत. नेक्स्ट आहे, तू बोलण्याच्या आधी विचार कर. तू बोलण्याच्या आधी विचार कर. काही माणसं असतात बघा, काही बोलतात. तर एखादा व्यक्ती काही बोललं तर आपण त्याला काय बोलतो की तू बोलण्याच्या आधी विचार कर. तू बोलण्याच्या आधी विचार कर. तर त्यासाठी आपण इंग्लिशमधून काय बोलणार? थिंक बिफोर यू स्पीक. थिंक बिफोर यू स्पीक. नेक्स्ट आहे, तोंड सांभाळून बोल किंवा तोंड सांभाळून बोला. काही व्यक्ती काही आपल्याला बोलले, खूप असं अपशब्द बोलले, तर आपण त्यांना काय म्हणतो की तोंड सांभाळून बोला तुम्ही किंवा तोंड सांभाळून बोल तू. तर त्यावेळेस काय बोलणार? माइंड युअर लँग्वेज. माइंड युअर लँग्वेज. कधीही लाईफमध्ये कोणालाही अपशब्द वापरू नये. सगळ्यांशी व्यवस्थित बोलावं आणि व्यवस्थितच आपलं बिहेवियर असावं. नेक्स्ट आहे, वेडा किंवा वेडी आहेस का. काही ठिकाणी पागल म्हणतात, काही ठिकाणी वेडा म्हणतात. तर हे जनरली यूज केलं जातं, वेडा आहेस का तू, पागल आहेस का तू. तर त्यासाठी आपण काय बोलणार? आर यू क्रेझी. आर यू क्रेझी. बघा, ही सिंपल सेंटेन्सेस आहे. तुम्ही हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. अच्छा, आपण ही जी काही सेंटेन्सेस बघितली, तर ती सेंटेन्सेस आपल्या ब्रेनमध्ये फिट होण्यासाठी काही आपण कंपल्सरी गोष्टी फॉलो करणार आहोत. तर त्या कंपल्सरी गोष्टी अशा आहेत की ज्यांना सिरियसली जेन्युइनली इंग्लिश शिकायचं आहे, लर्न करायचं आहे इंग्लिश, त्यांनी एक नोटबुक करावी. आणि आजपर्यंत ह्या चॅनलवरती मी जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओज एकदा चेक करावे. त्या व्हिडिओजमध्ये त्या नोटबुकमध्ये जे काही व्हिडिओजमध्ये सेंटेन्सेस आपण बघितलेले आहेत ते सगळी सेंटेन्सेस लिहून काढावी आणि ती सेंटेन्सेस डेली तुम्ही लाऊडली 4 ते 5 वेळेस बोलायची आहे. आणि कंपल्सरी, हे तर नेक्स्ट खूप कंपल्सरी आहे, जेव्हा तुम्ही बोलाल, सपोज की आता हे आहे की आपण एक सेंटेन्स बघितलं की माझे कपडे कुठे आहेत. माझे कपडे कुठे आहेत. तर आपण जेव्हा हे बोलू, जनरली हा क्वेश्चन रोज विचारलाच जातो. तर जेव्हा आपल्याला कधीही बोलण्याची वेळ येईल तेव्हा आपल्या कम्युनिकेशनमध्ये कंपल्सरी ही सगळी सेंटेन्सेस इंग्लिशमधूनच आपण बोलायची आहेत. बघा, इंग्लिशला प्रॅक्टिसशिवाय ऑप्शन नाही. जर आपण तुटकी मुटकी जशी येईल आपल्याला, चुकीची बरोबर जशी येईल तशी आपण इंग्लिश बोलू, तेव्हा आपोआप आपल्याला एक हॅबिट लागून जाते आणि त्यामधूनच आपण इंग्लिश
जी काही आहे ती शिकत असतो. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही तुमचे ओपिनियन्स असतील, कमेंट्स असतील तर ते कमेंट्स कळवत जा. आणि हा जो चॅनल आहे, ज्यांना कोणाला इंग्लिश शिकायचं आहे त्यांना शेअर करा. हे बघा कसं असतं की आपण ग्रामर वगैरे शिकणार आहे, त्याच्यामध्ये आपला बराचसा वेळ जाणार आहे. तर ही एक सोपी पद्धत आहे की डायरेक्ट आपण सेंटेन्सेस थ्रू इंग्लिश शिकतो. बघा, आपण कधी पण एक आपल्या सपोज आपण एखाद्या ठिकाणी राहायला गेलो आणि तिथे वेगळी कम्युनिटी आहे, त्यांची लँग्वेज वेगळी आहे, तर आपल्याला पण आपण त्यांची जी काही लँग्वेज आहे ती शिकतो. कशी शिकतो बरं? आपण ते सारखं आपल्या कानावरती पडतं, सारखं ऐकतो आणि त्याद्वारे शिकतो. किंवा लहान मूल जेव्हा एखाद्या फॅमिलीत जन्माला येतं ते कसं शिकतं बरं? ते काही ग्रामर शिकतं का? नाही शिकत. ते काय करतं की घरातली जी काही लोकं बोलतात ते शब्द त्याचे सारखी कानावर पडतात आणि ते बोलण्याचा ट्राय करते. सपोज त्याला काही पाहिजे आहे तर ते काय बोलतं की दे. सपोज त्याला काही खाऊ पाहिजे आहे तर त्याला नाही कंप्लीट सेंटेन्स बोलता आलं की आई मला खाऊ दे, पण ॲटलिस्ट ते दे बोलतं. मग त्याच्यानंतर आई दे बोलतं. म्हणजे अशी त्याची एक शून्यापासून सुरुवात असते आणि त्या थ्रूच ते पूर्ण जे आपले काही घरातली लँग्वेज असतं ते शिकत असतो. एक इझी पद्धत आहे की आपण इंग्लिश जी आहे ती इझी सेंटेन्सेस थ्रू शिकणार आणि ती सेंटेन्स इंग्लिशमधून कशी बोलायची असं इंग्लिशमधून सेंटेन्स बघितल्यानंतर ती इंग्लिशमधली सेंटेन्स यूज करायची आणि त्या थ्रूच आपल्याला एक हॅबिट लागून जाते, सवय लागून जाते इंग्लिश बोलण्याची आणि आपलं इंग्लिश कधी परफेक्ट होतं हे आपल्यालाही कळत नाही. तर हे बघा, ही खूप छान एक पद्धत आहे. जर चॅनल आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमचे ओपिनियन, पॉझिटिव्ह ओपिनियन देत जा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह आणि हॅपी राहा आणि इंग्लिश बोलत राहा. टेक केअर. बाय.